1956च्या नंतर या महाराष्ट्रामध्ये जे विचारवंत झालेले आहेत, समाजाने विचारवंत म्हणून ज्यांना मान्यता दिलेली आहे, जे गावोगावी फिरून व्याख्यानं दिलेले आहेत, ज्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, ज्यांनी परिसंवादामध्ये आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे, साहित्य संमेलनामध्ये आयुष्य खर्ची घातलेलं आहे, ग्रंथ लिहिण्यामध्ये आयुष्य खर्च घातलेला आहे, तर त्या लोकांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तवतेमध्ये आरक्षणधारी लोकांवर, शिक्षित लोकांवर ही जबाबदारी टाकलेली होती आणि आजही टाकलेली आहे. ते समाजापुढे येणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी चांगलं काम केलं नाही अशातला भाग नाही आहे. त्यांनी समाजाला प्रबुद्ध करण्याचा वसा घेतलेला होता आणि आहे. समाजाला जागृत करण्याचं त्यांनी व्रत घेतलेलं होतं आणि आहे देखील. परंतु माझ्या मित्रांनो, प्रॅक्टिकल वर्क हे केव्हा चालू करणार आपण? प्रात्यक्षिक जर आपण केलं नाही आणि विचारच मांडत बसलो तर मी नेहमी करता असं म्हणतो आहे की एखादा ग्रंथ असेल 500 पानाचा, 500 पानाचा ग्रंथ आहे, त्याची प्रस्तावना किती पानाची असू शकेल? 2 पानाची, 3 पानाची. 500 पेजेसचा ग्रंथ, त्याची प्रस्तावना जास्तीत जास्त 2 पेजेस, 3 पेजेस असेल. जास्तच पल्हाड जर लावायचं असेल तर 4 पेजेस असेल, 5 पेजेस असेल. असा ग्रंथ कोणता पाहिला का आपण की 500 पेजेसचा ग्रंथ आहे आणि त्याची प्रस्तावना 2000 पेजेसची आहे? असा ग्रंथ तर आपल्या पाहण्यात नाही आला. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे या आधारावर, या तार्किक मुद्द्यावर, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956मध्ये आपल्यामधून निघून गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला काय सांगितलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या चळवळी आहेत, जे तत्त्वज्ञान आहे, जे विचार आहे, ते समाजापुढे मांडण्याचं काम 56 पासून तर 2021 पर्यंत सातत्यानं सुरू आहे. म्हणजे एक प्रकारची ही प्रस्तावना आहे. समाजानं शिक्षण घेतलं पाहिजे, समाजाची एकी झाली पाहिजे, समाजामध्ये सांस्कृतिक बदल झाला पाहिजे, समाजानं चांगलं वागलं पाहिजे, समाजानं पंचशिलेचं पालन केलं पाहिजे, समाजानं उच्च शिक्षित झालं पाहिजे. माझ्या मित्रांनो, जयंती, पुण्यतिथी, परिसंवाद, व्याख्यानमाला, साहित्य संमेलन, कवी संमेलन, या सगळ्यांमध्ये आता मी जे हे मुद्दे सांगितले याच्या पलीकडे अजून काय काय प्रबोधन करण्यात आलेलं आहे याचा विचार जर केला तर प्रामुख्यानं आपणाला वारंवार हेच सांगितलेलं दिसते की समाजानं चांगलं वागलं पाहिजे, समाजानं शिक्षित झालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, आपल्या मुलांना उच्च शिक्षित केलं पाहिजे, आपलं वर्तन बदललं पाहिजे, आपला आचार विचार उच्चार बदलला पाहिजे, आपल्यात एकी झाली पाहिजे. याच्या पलीकडे काय कुठल्या प्रकारचं प्रबोधन आपण 50-60 वर्षामध्ये केलेलं आहे? ही चांगलीच गोष्ट आहे, हे प्रबोधन आवश्यकच आहे. पण असं प्रबोधन का करण्यात आलेलं नाही आहे की समाज शैक्षणिक बाबतीत स्वतःच्या पायावर उभा कसा होईल याचा विचार केला पाहिजे, समाज आर्थिक बाबतीमध्ये स्वयंभू कसा होईल, अत्तदीप भव, समाज स्वतःच्या पायावर उभा कसा राहील याचा आपण विचार केला पाहिजे. समाज हा इतर समाजाच्या प्रतिगाम्यांच्या असणाऱ्या देण्यावर जगला नाही पाहिजे. तो कसा जगणार नाही इतरांच्या भरोशावर याचं प्रबोधन का करण्यात आलं नाही? माझ्या मित्रांनो, या प्रश्नांचं उत्तर आहे की हे प्रश्न जर उपस्थित केले गेले असते 50-60 वर्षामध्ये तर आपण हाकत असलेला गाडा हा आपल्याच अंगावर उलटणारा होता
आणि म्हणून विचारवंत या मुद्द्यांकडे वळलेले नाहीत, या मुद्द्यांना त्यांनी हात घातलेला नाही आहे, असं माझं स्पष्ट मत आहे.